या 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 बसा बसा बसा. बोला डिंपल कपाडिया मॅडम, काय घेणार? चहा कॉफी? काहीच नको. नको? 2 चहा घेऊन ये. ऐका, ती फाईल घेऊन या. एकदाचा तुकडाच पाडून टाकू. ह्यांनी नक्की कुठली फाईल आणायला लावली? नीलमची की सोनूची? मला त्यांच्याबद्दल काही विचारण्यात तर नाही. काहीच तयारी केली नाही. काय उत्तर देऊ मी आता? मी येत नव्हती तरी डॉक्टरांनी मला जा म्हणायची गरज होती का? सर फाईल तुमची हिरवी, माझी लाल. तुम्ही खोटं बोलून आणलं ना मला. हे बघा, मी कशाचीच उत्तर देणार नाही. कसली फाईल ही? तुमची कुठली फाईल आहे का? तुमची कुठली फाईल आहे? घाबरता का त्याला? तुझं काय रे? 30 फाईल पुन्हा पुन्हा बघतो. तुझ्या हाताचे ठसे मोठे त्याच्यावर लिख. दरोड्याची फाईल आहे ही. त्या चोरांना काही धाक नाही का आपला? त्यांना माहित नाही का या भागात पोलीस चौकी म्हणून धाक राहायला पाहिजे आपला. गुन्हेगारांना आपला धाक राहायला पाहिजे. आपल्याला घाबरले पाहिजे ते. त्यांना माहित नाही का माझा रेकॉर्ड? 15 एन्काउंटर केलेत मी. 15 किती? 15 एन्काउंटर केलेत मी. त्यांना माहित नाही माझा रेकॉर्ड? साहेब, खरंच तुमचा रेकॉर्ड त्यांना माहित नसेल ना? मग त्यांना सांगा. हो. कुठे झाली घरफोडी? कधी झाली? परवा रात्री. कुणी पाहिलं का घरफोडी करता? नाही साहेब, दरवाजा बंद होता. तिकडचे फोटो काढा, घेऊन या. हो साहेब. हो. साहेब, सेल्फी काढायचा ना? काढायचा आहे सेल्फी, पण माझा हा जो चष्मा आहे ना, हा झालाय खराब. आता असा सेल्फी कसा काढायचा? हा एकदा दुरुस्त झाला की मी करतो. तुम्हाला नख आहेत का? हे टेप काढून द्या बोलतो. अरे हे राऊत. हो सर. ते माझे सॉक्स वाळले का? थँक्यू. ते बघ वाळलेत का नाही. ते असं करून नाही करणार. ते त्याला हात लावावा लागेल, तेव्हा कळेल ते वाळलं का नाही ते. हो सर, वाळलेत. वाळत इस्त्रीला टाका. काय? इस्त्रीला टाका. साहेब, काढायचंय सेल्फी आपल्याला. सेल्फी काढायचंय. तेच काम चाललंय माझं. असं कसं काढू का सेल्फी? पाणी. हा पाणी. हे घ्या पाणी. उद्या म्हणाल की पोलिसांनी पाणी सुद्धा नाही पाजलं म्हणून. हे गुन्हेगार लोक असतात, सिक्युरिटीचे लोक, सिक्युरिटी असं लावतात. असं राहतात. मग त्यांच्या डोळ्यांना कळलं नाही पाहिजे कुठे बघतात. त्याचं ते कारण. ही काच सारखी निघते. हे जे नाही, हे माझं नेहमीच आहे. हे खराब झालं तर याला फक्त हे चिकटवतं. चिकटवलं की याचं खराब होणार नाही. सुदैवानं पोलीस स्टेशनमध्ये हे सगळं आहे. काढायचं, सेल्फी काढायचं. सेल्फी काढणार मी, तुम्हाला जाऊ देणार नाही. डिंपलला नक्की कशासाठी घेऊन गेलाय तो जामकर? त्याला कुठला पुरावा तर नाही ना मिळाला? कुठल्या केस संदर्भात घेऊन गेला असेल? डिंपलच्या प्रोड्युसरची केस होती ती, त्याची चौकशी तर करत नसेल. नीलम सोनूची केस, या दोघींची केस असेल तर डिंपलने तोंड उघडलं नाही पाहिजे, नाहीतर माझं सगळं संपलं. काय बाया माझ्या लेकीचं नशीब. लगीन होऊन 2 दिवस नाही झालं तर तिला पोलीस स्टेशनची पायरी चढायला लागली. लावक्या अजून त्या बाय भोलव्याची लेकीचं लगीन. अगं कोळशात हात घातला होती काळच होणार. आज पोलीस डिंपलला घेऊन गेल्यात. उद्या ना वाड्यातल्या सगळ्यांना पोलीस स्टेशनची पायरी नाही चढायला लावलेला त्या कंपाऊंडरनी. तर बघ तू. हे स्वराज्य, काय झालंय का तुला?
डॉक्टरांच्या नावाची काय तुला काय वेळ झाली वय ग? ती साधारण त्यांच्याबद्दल बोलत असतेस. आता डिंपलला पोलीस घेऊन गेले, या डॉक्टरांची काय चूक आहे? नाहीतर काय, आपल्याकडे ना चांगल्या माणसासनी ना विनाकारण त्रास दिला जातोय. आणि तो इन्स्पेक्टर आहे ना, मला विचित्रच वाटतोय. माझ्याकडे आला होता पतपेढीत चौकशी करायला. काय 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 पतपेढीबद्दल विचारत होता. तू काय सांगितलंस मग? मी सांगितलं माझ्या आईचं स्वप्न होतं आणि डॉक्टर आणि कंगनी बाबांचा आशीर्वाद होता माझ्या डोक्यावर. एवढंच सांगितलं. डॉक्टर, अहो ती मला पण भेटलं होतं, गप्पा मारल्या आणि म्हटलं जा तू, गेलो मग मी. बोलो ना, विचित्र आहे देऊ. हा जाम करता सगळ्यांची चौकशी करत सुटलाय. म्हणजे याच्या डोक्यात नक्कीच काहीतरी शिस्त आहे. मलाच पोलीस स्टेशनला जाऊन बघितलं पाहिजे नक्की काय भानगड आहे. हो डॉक्टर, अहो कुठं चालला तू? अरे बजा, बराच वेळ झाला डिंपल इथे आलेली नाहीये. बायको माझी, काळजी वाटते मला, जबाबदारी आहे, मला गेलं पाहिजे. चला मी बी येतो. नाही बजा, तू नको, तू इथेच थांब. एक काम कर, तुझ्या गाडीची चावी दे, मी जाऊन येतो. बरा चावी, जा. साहेब सेल्फी. अहो साहेब काय चालले हे? सकाळपासून मला बसून ठेवलंय. मला बोलली इथले सगळे तुमचे फॅन आहे, तुमच्या सोबत सेल्फी काढणार आहे. फोटो बी काढले नाहीत. कुठे गेली ती? साहेब अहो बोलवा ना तुमच्या साहेबांना. बसा, बोलवतो. साहेबांनी बोलवले तुम्हाला त्या रूम मध्ये. चला. का? ते काही मला माहिती नाही, चला तुम्ही. वय साहेब. वेलकम टू इन्व्हेस्टिगेशन रूम. साहेब ही काय पद्धत झाली का हो? काय झालं? सकाळपासून मला बसून ठेवलंय, म्हणाले फोटो काढायचा आहे. फोटो तर दूर, साधं कोणी ढुंकून पण नाही पाहिलंय माझ्याकडं. काय सांगता? असं कसं होईल? काय लोक आहेत ना आमचे, कदर नाही त्यांना. एवढी मोठी हिरोईन डिंपल कपाडी आमच्या पोलीस स्टेशनला आली आणि तिच्याकडे कोणी ढुंकूनही नाही बघितलं. असं कसं करू शकतात ते? थांबा, त्यांना तुमच्या समोर उभं करतो आणि त्यांना सांगतो, आता या हिरोईनकडे 1 तास फक्त ढुंकून बघायचं. आणि नुसतं ढुंकून नाही बघायचं, ढुंकून ढुंकून बघायचं. नाही, त्याची काय गरज नाही. एक काम करा ना, त्यांना सगळ्यांना इथं बोलवा, फोटो काढा, म्हणजे मला जाता येईल ना. कसले फोटो? तुम्ही मला इथं फोटो काढण्यासाठीच आणलंय ना? कशासाठी? तुम्हीच म्हणाला होता ना पोलीस स्टेशन मध्ये सगळ्यांना तुमच्या सोबत फोटो काढायचे. कशासाठी? हो, हिरोईन आहे मी. तुमचं अभिनंदन. का? लग्नासाठी? म्हणजे ज्या माणसाची तुमचं लग्न मोडलं होतं तशाच दिसणाऱ्या दुसऱ्या माणसाची तुमचं लग्न झालं. अजब आहे सगळं. कसा चाललाय संसार? काय म्हणतात डॉक्टर अजित कुमार? सासूबाई काय म्हणताय? नणन त्रास देते का? काळजी घे का बाई? मजेत आहेस ना? मला एक कळत नाही, तुमच्यासारखी एवढी मोठी हिरोईन डिंपल कपाडिया गावात काय करते? तुम्हाला माहित नाही तुम्ही हिंदीचं मटेरियल आहात. तुम्ही फक्त हिंदीसाठी बनलेले आहात. हिंदी हेच तुमचं इप्सित पाहिजे. मला वाटतं तुम्ही हे गाव सोडा आणि हिंदीमध्ये जा आणि सुपरस्टार व्हा. जा मुंबईला तुम्ही, माझा पाठिंबा आहे तुम्हाला. अहो मी मुंबईला जाणार नाही. मला मुंबईला नाही आवडत, गावातच आवडतं. असं कसं? तुम्ही मुंबईला जाच. तुम्ही जर मुंबईला जाऊन सिनेमात अभिनय नाही केला तर माझ्यासारख्या कधीही सिनेमा न बघणाऱ्या फॅनचं काय होईल?
आणि जगायचं कसं? नव्हे तुम्ही मुंबईला जाच. अहो पण पिक्चर मध्ये काम करण्यासाठी मुंबईला जायची काय गरज आहे? इथं गावात मिळतं का? मिळेल? हा हा भेट. म्हणजे मिळतात, पण सारखे सारखे तेच रोल मिळतात ना, म्हणून मी थोडा आता गॅप घेतलाय. मला आता जरा चॅलेंजिंग रोल करायचे. काय काय कुठलं चॅलेंजिंग रोल? लाखात एक शब्द वापरलात. यावरून कळते तुमचा शब्द संचय किती आहे. वोकॅब्युलरी अप्रतिम. चूजी. एवढ्या चूजी आहात तर मग तुम्ही अशा माणसाशी का लग्न केलं? म्हणजे मला कळलं नाही. म्हणजे तुमची ही जी चंदेरी दुनिया आहे ना, तिकडे असे एकदम असे मस्त असे मस्कुलर असे सुंदर चिकणे चुपडे पैसेवाले श्रीमंत लोक असताना तुम्ही यांच्याशी कसं काय लग्न? म्हणजे काय झालं? कशामुळे? आपल्याला कोणी समजून घेत असेल, आपल्या आई वडिलांना कोणी सांभाळायला तयार असेल, तर अशा पोराशी कोणती पण पोरगी लग्न करायला तयार होईल ना. आणि माझं कसं आहे माहित आहे का? कसं आहे? म्हणजे माझं एखाद्या मुलावर प्रेम झालं ना, परत मी दुसऱ्या मुलाकडे ढुंकून पण बघत नाही. काय उदात्त विचार आहेत तुमचं. व्याख्यान ठेवायला पाहिजे. लग्न आणि कुटुंब व्यवस्था त्यातील प्रेम आणि अनंत धागे. तर मला एक सांगा, ज्यांच्याशी तुमचं लग्न ठरलं होतं ते मोडलं, तो माणूस मेला झाला, मग त्याच्याविषयीचं तुमचं प्रेम आटलं की हा तोच आहे जो परत आलाय, का तोच गेला होता आणि तोच परत आलाय, का दोन्ही तोच आहेत? गंमत केली मी. अशी गंमत करतो मी अधून मधून. काय माणूस आहे मी. इतकासाही संस्कार नाही माझ्यावर. एका महिलेला इतक्या वेळ उभं केलं मी. आदर तिथ्याच्या नावाने खरंच बोंब आहे माझे. तुम्ही बसा बरं. बसा तुम्ही. थांबा. आपण सेल्फी काढू मग तुम्ही निवांत बसा. हा सेल्फी या. हो बाई या. हा काय पाहिजे? माझी बायको. त्यांना विचारा. साहेब बोला. ते माझी बायको आली होती इथे फोटो काढण्यासाठी. अहो हे फोटो स्टुडिओ आहे का फोटो काढायला? हे पोलीस स्टेशन आहे. नाही तसं नाही, पण माझी बायको इथे. ते डॉक्टर तुम्ही? नटवर सिंग. हा तेच ते. काय काम होतं? ते माझी बायको इथे आली आहे, म्हणजे तुम्हीच घेऊन आला फोटो काढण्यासाठी. हा ते बाजूच्या रूम मध्ये साहेब चौकशी करतायत. महत्वाचं काम आहे. ठीक आहे बसा. कसं वाटतं? वेगळं झालं. आपल्या पोलीस स्टेशनला एक एवढी मोठी हिरोईन आली, डिम्पल कपाडिया. आपण पण थोडं व्यवस्थित राहायला पाहिजे. Am I looking good? काही म्हणा, आपण काय म्हणता येईल बरं? मीच म्हणतो की तुमची ही जी लव्ह स्टोरी आहे ना, तुमची आणि या डॉक्टरची, याच्यावर तुम्ही असा एकदम 70 mm सिनेमा स्कोप, ईस्टमन कलर 3D अशी लव्ह स्टोरी का नाही काढत? काय मजा येईल. हिट व्हाल तुम्ही, जगभरात नाव होईल तुमचं. नाही, मला माझं खाजगी आयुष्य असं कोणापुढं उघडायला नाही आवडत. साहेब अहो काढा ना सेल्फी आणि जाऊ द्या ना मला. काढू. सेल्फी काढायची आपल्याला. आमच्यासारखी जे सामान्य माणसं आहेत त्यांना असं हिरोईनच्या आयुष्यातले ते असतात ना असे खाजगी क्षण, म्हणजे ते गॉसिप बिसिप आहे ना, ते ऐकायला फार आवडतं. म्हणजे हिचं लग्न मोडलं, तिचा डिवोर्स झाला, तिचा नवरा वारला, हा गेला, तो परत आला, पुनर्जन्म, हे फार आवडतं आम्हाला. आता तुमचे हे नाही का माजिद कुमार? नटवर सिंग. हा नटवर सिंग. अजित कुमार तुमचे ते आधीच आहे नाही का?
म्हणजे हे नटवर सिंग जे राजस्थानवरून जे आले, मला एक त्यांचं फार नवल वाटतं. म्हणजे त्यांचं ग्रास्पिंग पॉवर इतकं सुपर आहे ना, म्हणजे आकलन शक्ती त्यांची म्हणजे दाद देण्याजोगी. तुम्हाला सांगतो, म्हणजे जो माणूस राजस्थानवरून येतो आणि महाराष्ट्रात आल्यावर एकदम धारा प्रवाह फ्लुएंट मराठी बोलायला लागतो, हे अजब कसब आहे. म्हणजे हे सामान्य माणसाचं काम नाहीये. मला एक तुम्हाला विचारायचं आहे की त्या राजस्थानवरून आलेल्या माणसाबद्दल माझी आपुलकी का वाटायला लागली? म्हणजे काय असं आवडलं तुम्हाला त्यांच्यामधलं? साधेपणा. हा, ते आहे. म्हणजे लय साधे आहेत ती. मी हिरण आहे म्हणून काय झालं, मला पण साधं राहायला आवडतं. आणि आमचं डॉक्टर पण म्हणा डॉक्टर म्हणा. नाही, म्हणजे आमचे नटवर सिंग पण साधे आहेत म्हणून त्यांच्याशी लगीन केलं. म्हणावं डॉक्टर म्हणावं, माझा काही आक्षेप नाही. शेवटी तुमचं पहिलं प्रेम, खरं प्रेम डॉक्टर वरच होतं ना, हे नाही? शेवटी हेच ते आणि तेच हे. नाही, म्हणजे दोघं दिसायला सारखेच ना, म्हणजे माणसं दोन, चेहरा एकच. म्हणूनच तुमचं अजितवरचं प्रेम नटवरवर गेलं, आहे का नाही? साहेब, हा, त्यांचे मिस्टर आले. घ्या. 100 वर्ष आयुष्य आहे या माणसाला. म्हणजे थिंक ऑफ डेव्हिल इन डेव्हिल इज देअर. म्हणजे मन कशी असली तरी माझ्या भावना त्याच्या पाठीमागच्या खूप चांगल्या आहे. बघा, याला म्हणतात प्रेम. बोलवलं नाही तरी मागे मागे आले, याला म्हणतात प्रेम. आदर, काळजी, भीती. म्हणजे तुम्ही रात्री इकडे आहात ना, म्हणून त्यांना काळजी भीती वाटत असेल. आपण त्यांना काय करू, आपण त्यांना थांबायला सांगतो. आपण त्यांना किती वेळ थांबायला सांगायचं बरोबर? असं करा, तुम्ही त्यांना 2 मिनिटं थांबायला सांगा, किंवा असं करा, तुम्ही इथे 2 मिनिटं थांबा, 2 मिनिटांनी तुम्ही बाहेर जा आणि मग त्यांना सांगा की तुम्ही 2 मिनिटं थांबा म्हणून. जा. तर मला सांगा, जेव्हा तुमचं लग्न झालं त्यानंतर गावामध्ये असं काही घडलं, काही मोठी घटना घडली का की सगळ्यांचं असं झालं, असं काही घडलं का? नाही. गंमत केली मी, अशी गंमत करतो मी अधून मधून. कंगनी कंगनी अय कंगनी कंगनी होय होय कंगनी कंगनी अय कंगनी कंगनी. नक्की फोटो काढायला आणलं होतं ना, की कुठली चौकशी करायला? नक्की कसली चौकशी करत असतील? नीलमची केस तर जयसिंगवर फिरवली आहे, सोनूची केस आत्महत्या म्हणून नोंदवली गेली आहे. मग साहेब, ते माझी बायको. बसाव. नाही साहेब, साहेब ऐका ना, माझी बायको. अहो थांबा ना 2 मिनिटं. अहो 2 तासापूर्वी तुम्ही हेच म्हणाला होता, 2 मिनिटं. खूप वेळ झाला. अहो साहेब, डिंपल मॅडम आहेत ना, त्यांचे चित्रपट साहेबांना लय आवडतात. आता एखाद्या नवीन पिक्चरची स्टोरी ऐकत असतील. थांबा 2 मिनिटं थांबा. नाही, मला खूप महत्वाचं काम आहे, मला जायचं होतं बाहेर. माझ्या बायकोची काळजी वाटते म्हणून मी इथे आलो. अरे काळजी वाटायलाच पाहिजे, आपल्या बायकोची काळजी आपल्याला वाटायलाच पाहिजे. माझं तर म्हणणं असं आहे डॉक्टर, ज्याचा नाही बायकोवर जीव त्याची येते मला कीव. यांच्याकडे चौकशी केली आम्ही, एकदम कसून चौकशी केली, पण तुमच्याबद्दल इतकी सुद्धा चौकशी केली नाही आम्ही. तुमचा विषयच नाही. आम्ही यांच्याकडे यांचीच चौकशी केली.
पण या बाई पूर्ण वेळ तुमचे दोष काढत होत्या. त्या असं म्हणाल्या की हा माणूस रागाच्या भारात कुणाचाही खून करू शकतो.